नाम पवित्र आहे, गोड आहे. आता ज्याने ज्याने नाम घेतलं त्यांचा अनुभव ते सांगतात. काय त्यांचा अनुभव, त्याची उदाहरणं पडलेली पुराणामध्ये उदाहरणे कथा आलेले का नाम प्रल्हाद निघायले. नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारी त्याशी लक्षी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला. नाम बरवया बरवंट तुम्ही मला पूर्ण मला मला सगळं म्हणत होतं ना. नाम प्रल्हादाने घेतलं. नामाचे ज्याने ज्याने नाम स्मरण केलं ना त्यांना काय लाभ झाला, त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं झालं, त्यांच्या जीवनात त्यांना देव कसं भेटलं ना. आणि मुळात म्हणजे नाम तरी का घ्यायचं. काय नाम ज्या देवाचं नाम आहे ते देवाचं नाम पवित्र आहे, गोड आहे. त्याचं त्यांनी अनेक जणांनी त्याचे नामाची साधना केली. त्या साधनेमुळे त्यांना काय लाभ झाला हे महत्वाचे. त्या साधनेमुळे बघा वाढल्या तर वाढली झाला. वाढल्या कोण होता? कोळी होता. वाढल्याची कीर्ती सगळ्यांना माहिती. एक चोर होता, अटल चोर जर मोठा ऋषी म्हणू शकतो एवढी नामात शक्ती आहे. आणि दुसरा नामाचा काय फायदा तर त्या वाल्याने जेवढी जेवढी म्हणून पाप केली होती त्या सर्व पापांचा नाश झाला. पापाचा नाश झाला. पापाचा नाश झाला पुण्याचा उदय झाला. पुण्याचा उदय झाला म्हणजे ऋषीची कृपा झाली, नारदाची कृपा झाली. नारदाने काय केलं त्याला नाम दिलं. या नामाचा फक्त जप कर. म्हणजे इतर साधनाच्या नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या हिन भोवतीच्या दारवंटा नाना साधनं तुम्ही बघा ना. बाकी साधनं किती आहेत? नाम साधनच काय सांगितलं संतांनी विचार करून सांगितलेले. बाकीची साधनं बरोबर आहे काय भरपूर साधे भरपूर साधनाचं नाम हे सोपं साधन आहे. सर्वांसाठी जमण्यासारखं साधन आहे. सर्वांना उच्चारण करता येण्यासारखं साधन आहे. आता जर तुम्ही जर बाकीचे इतर साधनं जर पाहिली गेली काही पंडित लोक स्तुती करतात. महायोग पीठे तटे भीम आता स्तुती याच्यामध्ये काय करार विंदेन पदार बिंदम मुखार विंदेन विधीशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. स्तुती भगवंताच्या नामाचाच उच्चार आहे. भगवंताची मुख भरून स्तुती केलेली, भगवंताच्या नामाची तोंड भरून स्तुती गायलेली. स्तुती करत असताना चिंतन करत नाम स्तुती गात असताना भक्त साधक जो कोणी गातो तो तन्मय होऊन जात असतो.